बरं चल निघते मी आता. अगं खूप उशीर झाला. कधीची आली घरी वाट बघत असती ना. तू इथे कसा काय? तू किती वेळ झाला इथे आहेस आई? आम्हाला वाटलं विसरलीस, म्हणून म्हणलं तुला घेऊन यावं. बाबांनी सांगितलंय मला तुला घेऊन यायला, स्वतःच्या डोक्याने नाही आलोय मी. तू अशी काय बघते माझ्याकडे? खरं तेच सांगतोय मी. निघतच होते मी आता. नंदिता ताईंना सांगून येते निघते म्हणून. हा हे काय तू काय जाते तिच्या मागे? तुझ्यासाठी आलोय मी. तू ना नेमकं चुकीच्या वेळी टपकतोस. मी चुकीच्या वेळी टपकतो? तू आज दिवसभरात भेटलीच नाहीयेस मला, मी काय करू? काहीतरी कारण काढून आलो मग. अरे पण मग आईला काय वाटेल तुझ्या? आईला काय वाटणार आहे? आणि तिचं सोड, तू का नाही भेटलीस मला? घरात खूप काम आहेत सध्या, त्यामुळे डोक्याला खूप ताप झालाय आणि त्यात तू आता अजून ताप वाढवू नकोस हा. मी काय केलं? तुझ्या आईचं टेन्शन आलंय मला. त्यांचं काहीही मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको आपल्या दोघांच्या बाबतीत. तिला का होईल मिसअंडरस्टँडिंग? फ्रेंड्स होत ना आपण, फ्रेंड्स म्हणून भेटलो, एवढं काय त्यात? एक दिवस नसतो भेटलो तर काय झालं असतं? यू आर बोल. यू आर माय लकी चार्म. आले ना स्पर्धेच्या वेळेला, दिवस पण चांगला जातो. यश, दिवस संपलाय आता, रात्र झालीये. तेच गते, झोप चांगली लागते. नौटंकी कुठचा, एक नंबरचा बोलबच्चन आहेस ना तू. ते सगळं सोड, उद्या कसं भेटणार आहेस ते सांग. चला निघूया. चल बाय सोना. येते. झोप लागत नाहीये का ग? अस्वस्थ वाटतंय का रमा? अहो आज मी सोनालीच्या घरी गेले होते ना. अच्छा, मग तिथे काही झालं का? नाही नाही तसं नाही, पण तुम्ही अरे जाताना सांगितलं होतंस तू मला, आणि तुझ्या तिथे जाण्याबद्दल माझंही काही म्हणणं नव्हतं. रमा, माझा प्रॉब्लेम ना फक्त रवींद्र चौधरी बद्दल आहे. सोनाली किंवा तिच्या घरच्या बाकीच्या लोकांबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये. तसं काही नाहीये. नंदिता ताई माझ्याशी चांगलंच वागतात हो, म्हणून तर गेले ना मी आज तिथे. आणि ते रवींद्र चौधरी किती चांगले वागत होते माझ्याशी, पण तरी ना त्यांच्या वागण्यातला खोटेपणा कळत होता. मग नको जाऊ. प्रश्न माझ्या जाण्याचा नाही हो. मला असं वाटतंय की सोनालीने ना आपल्याकडे येणं कमी करायला हवं. का ग? रवींद्र चौधरी तिचा वापर करून आपल्याला त्रास देऊ शकतो ना. नाही, हे अचानक असं का वाटायला लागलंय तुला? माहित नाही, असंच. अगं पण यापूर्वी तुला असं कधी वाटलं नाही? म्हणजे तिथे काही झालं का तसं? ते आज सगळे मला तिथे एकत्र दिसले ना एकाच वेळेस, म्हणून तसं वाटलं. नक्की ना? होय हो नक्की. आणि तसंच काही झालं तर मी तुम्हाला सांगेनच ना. तुम्ही झोपा ना आता, उद्या कोर्टात जायचंय ना तुम्हाला. झोपा लवकर, नका विचार करू, झोपा.
दादा, आता तुम्ही पुन्हा तोच विषय काढणार असाल तर दादा, मुद्दा परत परत तोच विषय काढण्याचा नाहीये. प्रश्न आपल्या घरावर होणाऱ्या परिणामांचा आहे. बाबा, मला काकाचं पटतंय. तसंही तुला ना बापाचं सोडून जगातल्या सगळ्यांचं पटतं. मी केस मागे घेणार नाहीये. तुला माहितीये तुझा बाप प्रामाणिक आहे आणि तो प्रामाणिकपणेच जगलाय. बघ आता माझ्यावरचा डाग पुसला जावा असं मला वाटणं यात माझं काय चुकलं? अहो बाबा, तुम्ही चुकताय असं मी म्हणतच नाहीये. त्या बाबतीत मी तुमच्या बरोबर आहेच. मग मला ते लेटर दाखवा. कसलं लेटर? ज्यात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझ्यावर लागलेल्या सगळ्या ॲलिगेशन्स या जाणून बुजून किंवा त्यांच्याकडून चुकीने लावण्यात आलेल्या होत्या. द्या ना ते लेटर. आनंद, स्वराची एज्युकेशनल ट्रिप चालली आहे. आमच्या शाळेची पिकनिक जाणार आहे. आजच पैसे भरायचे असं बडबडतीये ती. नाहीत माझ्याकडे. मग काय मुलीला घरात बसवू का? ते तू हवं ते कर. अरे काय झालंय तुला? असं का वागतोस तू सध्या? मी कसं वागायचं हे तू मला सांगू नकोस. हा, मग कुणाला सांगू? या घरामध्ये माझ्या बोलण्याला कोणी किंमत देतं का? बास. हा, काही झालं की घरच्यांवर घसरायचं बंद कर तू. ठीक आहे, मग मी स्वराला शाळेतून काढते आणि घरातच बसवते. मी तुला सांगितलंय, तुला हवं ते कर. मग तू पैसे देणारच नाहीयेस का? तुला एकदा नाही म्हणून सांगितलं कळत नाही का? पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस तू? जा इथून. आनंद, माझ्यावरचा राग हा माझ्यावरच काढ. स्वरा किंवा तिचा त्याच्यामध्ये काही दोष नाहीये. आपल्या गोष्टी वेगळ्या ठेवत जा आनंद. त्याच्यावरून घरात उगतच्या उगत कलह नकोय. यांना कलहातच जास्त रस आहे. तिकडे ती रडतीये, मला जायचंय मला जायचंय, माझे सगळे फ्रेंड्स जाणार आहेत, आणि इकडे यांचे हे सगळे प्रकार. मी तुला सांगितलं ना नाही जायचं म्हणून. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. चल निघ. आणि पुन्हा पुन्हा मला विचारून इरिटेट करू नकोस. कळतंय ना तुला? आनंद, आनंद काय झालं तुला? आनंद, आनंद, तसं काळजीचं काही कारण वाटत नाही, पण एकदा यांचा ECG काढून घ्या. सततच्या स्ट्रेस आणि टेन्शनमुळे असं होतं कधी कधी. हो, स्ट्रेस तर असतोच याला. दर 2 दिवसांनी त्याला ओव्हरटाईम असतो आणि रात्री उशिरा घरी येतो आणि धड जेवत सुद्धा नाही. अहो काकू, काही काळजी करू नका, होतील ते बरे. पण ECG यांचा आजच्या आज काढून घ्या. हो हो. बरं, येतो मी. दादा, तुला कोर्टात जायचं असेल ना? जा तू. आनंद, तुझा भाऊ तुला काय वाटलं रे? तुला या अवस्थेत एकटा सोडून जाईन का मी? अरे, माझ्या केसपेक्षा माझा हा भाऊ मला जास्त महत्वाचा आहे. दादा सॉरी. अरे सॉरी काय त्यात? जे झाले ते काय मुद्दाम केलेस का तू? आनंद, तू आराम कर. तू बाकी सगळ्याचा विचार करू नकोस आता. हा, तुला काही टेन्शन असेल तर मला सांग ना. मला नसेल सांगायचं तर मग घरात कुणालाही सांग. मनात ठेवू नकोस. दादांना सांग, बाबांना सांग. कुणात राहिलास ना तर मग
त्रास होईल. आई, तुम्ही तरी त्याला सांगा ना. अश्विनी सांगेल हं? गेले काही दिवस तो असाच वागतोय. सतत कसला तरी विचार करत असतो तो. कधीही येतो, कधीही जातो. अश्विनी असं काही नाहीये. बरं हे सगळं आता आपण नंतर बोलूया. अगोदर त्याचा ECG काढून घेऊया. रिपोर्ट आला की तो डॉक्टरांना दाखवता येईल आणि मग पुढची ट्रीटमेंट ठरेल काय ते. यश, कसा आहे रे आनंदा? बरं आहे आता. आजी तुला कोणी सांगितलं? अरे तुझे आजोबा भेटले होते, त्यांनी सांगितलं. आणि यश, चाळीत राहतो रे आपण. इथे कुठेही काही घडलं तर लपून राहतं का रे? आनंदाला या वयात काय झालं याची काळजी वाटली. काय म्हणाले डॉक्टर? नाही काही नाही, ECG काढायला सांगितला होता, तो काढलाय. आता तोच दाखवायला बाबा डॉक्टरांकडे गेलो. आता ते आल्यावर कळेल. म्हणून रे बाबानो, तब्येतीला जपा. आता आनंदासारखा चांगला धडधाकट तरुण मुलगा, ना व्यसन ना काही. असं अचानक काय झालं त्याला? पण सततचं ओव्हरटाईम आहेच ना त्याचं. रात्र रात्र जागरण. मग बरोबर आहे. म्हणून माणसानं निसर्गाच्या विरोधात जाऊ नये. मग हे असं सगळं भोगावं लागतं. तू ही काळजी घे हो. सध्या वातावरण खूप वाईट आहे रे. कोणाचं काही सांगता येत नाही. आणि सततच्या या आजाराच्या बातम्या ऐकून ऐकून ना आपल्यालाच आजारी असल्यासारखं वाटतंय बघ. खरंच तू काळजी घे हो. आणि डॉक्टर काय म्हणतायत ते कळव. हो. हे वर्ष ना आपल्या घरासाठी इतकं वाईट गेलंय. आधी यांचा आजार पण आणि आता आनंद आजारी पडलाय. हे काय वय आहे का त्याचं छातीत दुखण्याचं? तुम्ही दोघी शांत व्हा बघू. त्याला काही होणार नाहीये. हे सगळं ना त्याला दगदगीमुळे होत असतं. खूप झाली तुमची काळ्या दगडावरची रेष. आता बस करा. आमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघा आणि हे संकट येऊ नये म्हणून काही करायचं असलं तर मार्ग सांगा. बाबा, तुम्ही सांगाल ते मी पण करीन सगळं. किती वेळा सांगू की देवाचं काही करून किंवा इतर कोणत्याही प्रकाराने संकट टाळता येत नसतं. बाबा पण मन खंबीर होतात ना. ये आनंद, बस बस. अश्विनी अगं आवर स्वतःला. काही नाही झालं त्याला. ECG नॉर्मल आहे अगदी. पण मग काकाच्या छातीत कसं दुखायला लागलं अचानक? अरे स्ट्रेसमुळे होऊ शकतं असं. आनंद तू ना आता जरा ओव्हरटाईम कमी कर. तब्येतीकडे लक्ष दे. दादा मी आता ठीक आहे. काय ठीक आहे? दादा म्हणतोय ते बरोबर आहे. रोज वेळेवर जेवत जा आणि रोज वेळेवर झोपत जा. दादा माझ्यामुळे तुझा वेळ उगाच फुकट गेला. तू जा कोर्टात. तुझी कामं आटपून घे. आनंद अरे तुझ्या तब्येतीकडे बघ ना. त्याला कळतं काय करायचं ते. आनंद अरे कोर्ट काय आपल्या वेळेप्रमाणे चालतं का? तू नको त्याचा विचार करूस. माझी केसची वेळ टळून गेली आहे केव्हाच. का नाहीतरी केसची वेळ टळून गेली आहे माझ्या. एक मिनिट. हा हॅलो. हा बोला ना. हो सॉरी अचानक असं झालं इकडे. हो नाही अचानक म्हणजे माझा धाकटा भाऊ आजारी पडला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं. एकदम सगळा गोंधळ उडाला इकडे. त्यामुळे व्हेरी सॉरी.
हो हो ठीक आहे, सॉरी हा. शिरीष, काय झालं ते सांग आता. ओ आता नको लपवा छपवी. तुमच्या बरोबर काय होतंय, तुम्हाला काय होतंय, खरं खरं सांगून टाका. आता आम्हा म्हाताऱ्यांना डोक्याला ताप नकोय. अगं काही नाही, आज केसची पहिली सुनावणी होती ना. केस मी पुटअप केली आहे, त्यामुळे माझं हजर असणं खूप महत्वाचं होतं आज. त्यामुळे जजनी म्हैसकर वकिलांची खरडपट्टी काढली आहे आणि त्यांनी माझी. दादा, माझ्यामुळे तुला त्रास झाला, मी तुला नाही जाऊ दिलं. हे बघ आनंद, तू आता शांतपणे आराम कर, कसलाही विचार करू नकोस आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. पण दादा, आता त्या केसचं काय? अश्विनी, त्याला आत घेऊन जा, नाहीतर तो नाही आराम करणार. चल. वहिनी नको ना, मी बसतो ना इथे. आनंदा, लहानपणी रागवायचे तसं रागव का तुला? जा आतमध्ये. चल रे. अहो जरा थांब रे, आले मी. अहो, मी जरा देवळात जाऊन येते. माझा अगदी धीरच खचलाय हा आनंदाचं दुखणं बघून. आई अगं तू नको काळजी करूस, तो बरा होईल व्यवस्थित. शिरीष, अरे तेवढंच आमच्या मनाचं समाधान. हे बघ, मी पण येतो बरोबर. मी पण येऊ का? चला मी पण येतो मंदिरात. अरे नको, इथे बाजूच्या गल्लीतच जायचंय. आम्ही चल. चला. आई, मी सोनालीकडे जाऊ? रिहर्सल आहे आज. थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. तू कशाला तिकडे? बरं ठीक आहे, मी चेंज करतो, तू यावरून घे. मी सुद्धा निघतो, कामं राहिली आहेत माझी. चला, म्हणजे घरात आता मी एकटाच काय तो बिनकामाचा उरलोय. अहो असं का बोलताय तुम्ही? मी नाही जात मग. अगं नाही नाही, त्याकरता नाही म्हटलं. जा तू त्यांच्याकडे. अगं खरंच जा. नक्की? अगं हो. आमदार साहेब, ओ आमदार साहेब, चला या, चहा घ्यायला या पटकन. आणि आज घरात काय माहिती आहे ना? काय? अहो आज घरात मेहंदी आहे, तुम्हाला घरात थांबायचंय. म्हणजे आम्ही आमच्या हाताला मेहंदी लावायची का आम्ही तुमच्या हातावर मेहंदी काढायची? अहो तसं नाही हो, तुम्हाला फक्त घरात थांबायचंय. आता मुलीचे वडील म्हणून घरात थांबायला नको का? आल्या गेल्याचं स्वागत कोण करणार? तुम्हीच ना. कुणाला काय हवंय नकोय कोण बघणार? तुम्हीच ना. तेव्हा तुम्हाला घरात थांबावंच लागणार. तुम्ही काय करणार? असं काय करताय? माझ्या हातावर मेहंदी असणार ना, आणि नंतर यश पण यायचं रिहर्सलला. आज ना मला फायनल रिहर्सल करायलाच पाहिजे. हो, तुमची पण आहे रिहर्सल? नाही नाही, मी काय नाचणार वगैरे नाही. असं काय करताय? फक्त 2 स्टेप्स आहेत तुम्हाला. 1 मिनिट मी दाखवते कसे आहेत बघा. हे ना मी अशी उभी असणार आहे आणि ते पहिलं आहे ना असं नाही ना, ती गुलाबाची कळी कशी असं काहीतरी गाणं आहे ते. आणि मग हे असं असं फिरायचं. मग मी हे अशी करते, मी हे अशी करते. आणि तेव्हा बरोबर आहे ना, तुम्ही असे इकडनं येता आणि माझ्या गालाला हात लावताय बघा. इकडं बस माझी आई, मी तुझ्या पाया पडतो. मला बरीच काम आहेत, मी डान्स वगैरे काय करणार नाही. विषय संपला. तुम्ही सांगितलं आणि मी ऐक झालं. आता माझं ऐकायचं.
तुमची ही जी सगळी महत्वाची काम आहेत ना ती बाजूला गुंडाळून ठेवायची. अहो असं काय करताय? आपल्या लेकीचं लग्न आहे, आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. हे बघा तुम्हाला माझ्या बरोबर डान्स करावा लागणार म्हणजे लागणार. अरे मम्मी, अगं यशचा फोन आला होता, त्याला यायला उशीर होईल आज. त्याच्या काकाला बरं नाहीये. आता बरा आहे तो. कोण? येस काका. पण तुम्हाला कसं माहित? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.